30-40 वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये जे काय अन्न पिकत असेल, अन्नधान्य, तेच माणसाचं प्रमुख अन्न होतं. तर ज्वारी ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पिकते आणि काही ठिकाणी म्हणजे कोकण वगैरे भागामध्ये तांदूळ पिकतो. तर जिथे कुठे जे काही धान्य असेल त्याच्या भाकरी करण्याची पद्धत होती आणि मुलांना खाऊ हा वेगळा नसायचा. तर आता मी तुम्हाला त्यावेळचा खाऊ दाखवते. तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. माणसांकडे पैसे नव्हते आणि बाजारातून आणून आणून खाण्याची पद्धतही नव्हती फारशी. तर ही भाकरी आहे. तर ह्या भाकरीचा वरचा जो पापुद्रा आहे तो असा कुरकुरीत, गरम भाकरी असली की कुरकुरीत निघतो तो पापुद्रा आणि तो बाजूला करायचा आणि त्याचे तुकडे करून मुलांना खायला द्यायचे. या पापुद्र्याचे तुकडे हा मुलांचा खाऊ. ते खिशामध्ये भरून घ्यायचे ते तुकडे, वाळलेल्या भाकरीचे असे तुकडे खिशामध्ये भरून घ्यायचे आणि खात राहायचे त्यांना जेव्हा भूक लागेल त्यावेळेला. आणि ते जे उरलेलं खाली तो जाड भाग असतो, आता हा बघा पापुद्रा मी काढला आहे, हा कुरकुरीत आहे. तर हे खायला मजा येते. ह्याच्यामध्ये तूप मीठ लावून ठेवलेलं असलं किंवा नसलं तरी ते खायला मजा येते मुलांना आणि भुकेपोटी मुलं खायची. आताची मुलं खाणं शक्य नाही किंवा त्यांना ते दाखवलेलं नाही आहे. आता हा जो भाग आहे हा जाड असतो असा, तर हा कुस्करायचा. कुस्करल्यानंतर असा बारीक होतो तो. त्याच्यावरती तूप घालायचं आणि मग तो हे करून त्याचे असे मुटके बनवायचे. चांगला मळून घ्यायचा आणि चांगला मळून मळून त्याचे असे मुटके करायचे, मुलाला लहान हातात धरता येतील असे. आणि मग हे मुटके द्यायचे त्यांना खायला. त्याला चव असते, तूप मिठाची चव असते त्याला. त्याला दुसरं काही तोंडी लावायला लागत नाही. आणि समजा हवं असलं तर घरामध्ये लोणचं, मिरची, चटणी काही ना काही असतंच, ते द्यायचं. त्याच्याबरोबर खायचं. ताक दही असतं त्याच्याबरोबर खायचं. आताच्या आया मुलांना खा खा म्हणून बदाम पिस्ते घेऊन पाठीमागे लागत आहेत आणि मुलं खात नाही आहेत ते. त्यापेक्षा थोडंसं भुकेलं ठेवा मुलांना आणि त्यांच्यापुढे हे असे मुटके किंवा असे पापुद्रे हे देऊन बघा. भूक लागली पाहिजे. पोटामध्ये भूक जेव्हा असते ना, तेव्हा समोर आलेलं अन्न हे अमृतासारखं लागतं. तर एकदा तुम्ही स्वतः आधी करून पहा की हे पापुद्रे आपल्याला भुकेपोटी कसे लागतात. भाकरीचे, मग ही तांदूळाची भाकरी असू दे, नाही तर ज्वारीची, नाही तर बाजरीची, नाही तर नाचणीची, कुठलीही भाकरी असू दे, त्याचा असा पातळ पापुद्रा निघतो, तो काढायचा आणि ते तुकडे खायचे. किंवा हा जो जाड भाग असतो त्या जाड भागाचे असे मुटके करायचे. करून बघा.